पुण्यामध्ये जिलेटिन आणि डिटोनेटर सापडल्याने खळबळ माजली आहे। विश्रांतवाडी टिंगरेनगर परिसरामध्ये विद्यानगरात जिलेटिन कांड्या आणि वायर सापडली। सफाई कर्मचाऱ्यांना मोकळ्या प्लॉट लगत एका पोत्यात संशयास्पद साहित्य दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली। विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने परिसर पिंजून काढला। मिळालेल्या पोत्यामध्ये 138 जिलेटिन कांड्या, 135 डिटोनेटर वायर असा एकूण 10,920 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला। तर हे सगळं सामान बांधकाम व्यावसायिकाचं असल्याचं तपासामध्ये स्पष्ट झाले। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरामध्ये या जिलेटिन आणि डिटोनेटर सापडलेलं होतं। सफाई कामगार ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस हे सगळं संशयास्पद सापडलं होतं। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येऊन हा सगळी तपास केला आणि 138 जिलेटिन कांड्या, 135 डिटोनेटर वायर असा एकूण 10,000च्या जवळपासचा माल जो आहे तो हस्तगत केलेला आहे। त्याचबरोबर धोकादायक साहित्य सार्वजनिक ठिकाणी हलगर्जीपणे ठेवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी राहुल सुदाम वाजे आणि किसन धनवते या 2 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि हे साहित्य जे आहे ते खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणार होतं, एका बांधकाम व्यावसायिकाचं होतं। मात्र अशा पद्धतीने हे ज्वलनशील पदार्थ जे आहेत ते उघड्यावर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी ठेवणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहेत, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।